महाप्रसादच्या दिवशी तुमच्या भावानं केला ना पुरा माहोल, पुरा कांडच करून टाकला बरं. आणि तो कसा केला तुम्हाला सांगतो मी समोर. तर मग काय म्हणता नागपूरचे पोट्टे हो, मी तुमच्या द यश व्लॉग. आज आपल्या मंदिरामध्ये होता महाप्रसाद आणि महाप्रसाद झाल्यावर लागणार होता बँड. त्याच गोष्टी ऐकून पुरे पोट्टे लागले कामाले. मग का गेलो सकाळी सकाळी मंदिरात पाहिलं तर पूजेची तयारी चालू होती आणि इकडे भांडे आले होते पुरे पुरे पोट्टे भांडे उतरवत होते आणि हे आचारी लोक इकडून तिकडे नेत होते. मग का भाऊ आणली ना अमृत तुल्यची चाय, पुरे पोट्टे चाय प्यायला लागले ना. मीनच बी चाय पिऊन घेतला. हा पोट्टा म्हणे एकट्याचेच व्हिडिओ काढते का म्हणे, माया बी घे म्हणे. म्हणलं ठीक आहे. मग का पूजा बी चालू झाली आणि इकडे तांदूळची बोरी ठेवली होती आणि हे पालकची बी होती. थोड्या वेळात हे आम्हाला बाहेर न्यायची होती. म्हणलं ठीक आहे थांबा, म्हणलं पहिले एक मला व्हिडिओ घेऊ द्या म्हटलं. तर ठीक आहे म्हणे घेऊन टाक म्हणे. मग का हे पोट्टे साले ते घामेल्यामध्ये का नेत होते समजत नव्हतं. मग या पोट्ट्याने तर साला पालकची बोरी डोक्यावरच उचलली आपल्या. मग का माझ्याकडं माईक दिला, अनाऊन्समेंट कर म्हणे. म्हणलं ठीक आहे म्हटलं. मग पाहिलं बाहेर येऊन तर साला या पोट्ट्याने तर साला डस्टबिनमध्येच टाकलं होतं. इकडं पुरं जेवण उवण सगळं रेडी झालं होतं. पुरा प्लेट्या वाट्या मस्त लागून तयार झाल्या होत्या आणि थोड्याच वेळात मग आपला महाप्रसाद बी चालू झाला. महाप्रसादामध्ये लंबी गर्दी होती. मग का पुरा महाप्रसाद आटोपला आणि साला आला ना मग आपला भाऊ बँड. थांबा तुम्हाला दाखवतो आम्ही कसे नाचलो. तर मग